नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर काल आपण ऐकलत काकडे लिखित फिरंगी या कादंबरीमध्ये की शिवाच्या क्रांतिकारकाने लग्नाचं वऱ्हाड तर लुटलं, पण ते लुटल्यानंतर लक्षात आलं की हॅरी जी करवली म्हणून नवरा नवरीबरोबर बसली होती ती वऱ्हाडातनं गायब आहे आणि शिवाच्या टोळीतला मार्तंडा तोही गायब आहे. त्यानंतर मार्तंड आणि हॅरी कुठे गेले कोणाला कळेना, पण पुजाऱ्यांनी बातमी आणली, अवसरीच्या देवळातल्या पुजाऱ्यांनी बातमी आणली की मार्तंड त्या गावात गेला. त्यांनी पाटलाच्या ताब्यात असलेल्या भैरूला तिथनं सोडवलं आणि भैरू आणि मार्तंड तिथून निघून गेले. याचा अर्थ मार्तंड भैरूला सामील झालाय का? ऐकूयात आजच्या भागात. शिवानं भैरोबाच्या मंदिरात खंडोपंत पुजाऱ्याची ती बातमी ऐकली आणि त्यांनी हाताच्या मुठी किंचित वळवल्या. भैरू रामोशाला आपण अवसरीच्या घाटात पाणी पाजलं, त्याला जखमी केलं, त्याला पकडलं, अवसरीच्या भैरोबाच्या मंदिरात कोंडलं. खेडच्या घाटात वऱ्हाडाला लुटायचं काम फत्ते झालं की तो भैरू रामोशाची चांगली हजेरी घेणार होता, तर त्याला मार्तंडनी मोकळा केला. किती अशुभ बातमी हे. खंडोपंत, मला सांगा, त्या मार्तंडासोबत ती फिरंगी तरुणी होती का? फिरंगी तरुणी? हा काय प्रकार आहे? ठीक आहे, तुम्ही जा आता. नाही, त्या फिरंगीचं काय म्हणलं होतं तुम्ही? घमा, चिमा आणि सरजा शिवाच्या तोंडाकडे पाहतच राहिले. ह्याला त्या फिरंगी हॅरीची एवढी का चौकशी करावीशी वाटतीये? हा का तिच्यात एवढा गुंतलाय? त्या फिरंगीचा विषय निघाला तेव्हा भैरोबाच्या मंदिराचा पुजारी खंडोपंत काहीसा सैरभैर झाला. उघड्या अंगाला घाम फुटला त्याच्या. कमरेला त्यांनी उपरणं गुंडाळलेलं होतं ते त्यांनी सोडलं आणि आपल्या अंगाचा घाम पुसला. भैरोबाच्या भंडारात राहणारा तो, त्याचा घाम पण पिवळाच. कावीळ झाल्यागं त्याचं शरीर पिवळं. तो आल्यापासून फिरंगीची बातमी लपवतोय हे ध्यानात येताच शिवानं पुजाऱ्याचे हात हातात घेतले आणि म्हणाला, खंडोपंत, तुम्हाला भैरोबाची आण आहे. खरं सांगा, त्या मार्तंडानं फिरंगी त्याच्या सोबत आणली होती का नाही तेवढं तरी सांगा. खंडोपंतानं मान हलवली. फिरंगी मार्तंडानं तिकडे असलेल्या भैरोबाच्या देवळात असल्याचं मान्य केलं. तो भैरोबाच्या देवळात फिरंगीशी लग्न लाव म्हणून मला हुकूम करत होता. माझ्या छातीला बंदूक लावत होता. त्यांनी माझ्यापुढे हिरव्या बांगड्या ठेवल्या होत्या आणि त्या बांगड्या तिच्या हातात त्याच्या नावाने भरायला सांगत होता तो. मग ते लग्न झालं? शिवा धास्तावल्या सुरात बोलला. नाही, ती फिरंगी तयार नव्हती हो लग्नाला. काय म्हणत होती? ती म्हणत होती एक वेळ शिवाशी लग्न करीन, पण मार्तंडशी, शिशी, ह्या असल्या डुकराशी लग्न करणार नाही असं म्हणत होती ती. खंडोपंतानं बातमी दिली. फिरंगी आपल्याशी लग्नाला तयार आहे. शिवानी ते ऐकलं आणि तो गप्पच झाला. अरे शिवा, तुझी अंतीची कधी गाठ पडली रे? चिमानं शिवाला विचारलं. अरे शिवा, तिचं गोरपान हृदय तू कधी जिंकलं बाबा? घमाई बोलला. सर्जा पण फिरंगीबाबत शिवाला विचारणार होता, पण चिमा आणि घमाच्या त्या बोलण्यावर तो एकदम गप्पच झाला होता. काय बोलणार आता? शिवा चिडला बिडला तर? हे बघा चिमा आणि घमा, फिरंगीला मी का आवडलो, ती माझ्याशी लग्नाला का तयार आहे, हा प्रश्न गौण आहे. मला तिची कीव येते म्हणून मी तिचा विषय काढत असतो. त्या फिरंगीचं प्रेम होतं त्या मेजर टेनिसनवर. त्याची बदली तिकडं पार नागपूरला झाली. तिने त्याच्यावर प्रेम केलं, त्याच्यासाठी तिने स्वतःच्या बापाचंही ऐकलं नाही. त्याला ती रात्री बेरात्री भेटत राहिली, पण तो लबाड होता. तो तिनं फसून बसला, तिच्या भावनांशी खेळत बसला तो. शिवा जीवाच्या तळमळीने बोलत होता. शिवानं तिला पाहिली नाही हे घमा आणि चिमा मानायलाच तयार नव्हते. हॅरीची आणि शिवाची नक्की गाठ झालेली असली पाहिजे. शिवाचं राजबिंड रूप बघून ती त्याच्या प्रेमात पडली असेल म्हणून तर तिने मेजर टेनिसनला सोडला. त्याच्या मागे ती काही नागपूरला गेली नाही. ती इथेच राहिली आपल्या बापाकडे. शिवा, ती फिरंगी माझ्या बायकोला म्हणत होती. पुजारी खंडोपंत बोलला. बास रे, पुढं काही सांगू नको. त्या फिरंगीचं मला आणखीन काही ऐकायचं नाहीच आहे, शिवा म्हणाला. शिवाच्या या आता वेगळ्याच बोलण्यानं त्याचे सहकारी मात्र चकित झाले.
त्या फिरंगीचं आणि शिवाचं प्रेम प्रकरण आहे काय? बहुतेक असावं. त्याशिवाय का शिवा आत्ता तिचा विषय काढायचा टाळतोय? शिवा, तुला ती कुठे भेटली होती? पुजारी खंडोपंत बोलला. त्याला फिरंगीबाबत शिवाकडनं माहिती हवी होती. खंडोपंत, तुझ्याकडनं जी माहिती हवी होती ती मला मिळाली आहे. मला वाटतं आता तू जावं. शिवानी पुजाऱ्याचं उत्तर टाळण्यासाठी म्हटलं. शिवाच्या त्या बोलण्याने पुजारी खंडोपंत काय समजायचे ते समजला. स्वातंत्र्यासाठी लढणारा हा क्रांतिकारक त्या पोरीला आवडलाय. हा तिला का उगाच आवडलाय? दोघांची नक्की नजरभेट तरी झालेली असणार. मला सांग, फिरंगी त्या मार्तंडानं घोड्यावर घालून नेली का ती अवसरीतच ठेवली आहे? मार्तंडाने ती आपल्या घोड्यावर घालून नेली. तो भैरू रामोशी पण मार्तंडाच्या बरोबर आहे का? हो, दोघांनी हातमिळवणी केली आहे. मार्तंडाची आणि भैरू रामोशीची हातमिळवणी? शिवानं आपल्या छातीवरच हात ठेवला. त्याला तो फार मोठा धक्का होता. भैरू रामोशी फिरंग्यांना फितूर, त्याला फक्त लोकांना लुटणं एवढंच माहिती. शिवानी त्याला अवसरी घाटात चांगला कोंडूत पकडून ढिल्ला केला होता. त्याची चांगली माणसं पाडली होती. भैरूलाही त्याने जायबंद करून अवसरीच्या भैरोबाच्या मंदिरात पाठवलेला होता. शिवाचा पराक्रम भैरूनी पाहिला. आपला अपमान शिवाच्या पराक्रमाने झाला. त्याचा पराक्रम उतरवायला हवा, शिवाला आता पकडायला हवा, असं भैरूनं पक्का निर्धार केलेला होता. मार्तंडा भेटल्यानं आता त्याच्या आशा पालवल्या होत्या. त्यांनी ठरवलं शिवाला आपल्या पायावर डोकं ठेवायला लावायचं. शिवाचं लेण्याद्रीच्या जंगलपट्टीतून गणपतीकडे आगमन झालं. तिथल्या गुहेत तो गेला. तिथे मशाली दिसायला लागल्या. क्रांतिकारकांची टोळी तिथे जातात. मशालीवर गोडं तेल टाकलं गेलं. मशालीचे डोळे आणखीन मोठे झाले. त्या गुहेत त्यांचा शस्त्रसाठा होता. दरोडा घालून आणलेले पैसे, सोनं नाणंही तिथेच होतं. सोनं वितळवणारे आणि त्यांना बाजारात विकणारे सोनार त्यांच्या टोळीतच होते. खाण्यासाठी धान्य विकत घ्यायला लागत नव्हतं, ते आपोआप येत होतं. क्रांतिकारकांना धनधान्याची मदत करणारे तसे काही कमी लोक नव्हते. ज्या गावाच्या आसपास त्यांचा मुक्काम असे तिथे तर काही गावकरी भाकरीची गाठोडी, कालवणाचे हंडे पोचवायचे. आज लूट चांगली मिळूनही शिवाचा चेहरा पार उतरलेला होता. मार्तंडानं दगा दिला होता. नुसता दगा देऊन थांबला नव्हता तो, तर तो भैरू रामोशाला जाऊन मिळाला होता आणि त्यांनी फिरंगी हॅरीला पळवलेली होती. भैरूचा बाप बावल्या रामोशी याला पोलीस अंमलदार पीटरची गोरीपान देखणी पोर हॅरी खूप आवडली होती. ती आपली सून व्हावी, आपल्या भैरूची बायको व्हावी असं त्याला वाटत होतं. भैरूसुद्धा दिवसा उजाडीसुद्धा तिची स्वप्न बघत होता. पण हॅरी आकाशीचा चांद होती. हा आकाशीचा चांद पाण्यात उडी मारून पण हातात सापडणार नव्हता. त्याचं प्रतिबिंबसुद्धा हाताला लागणार नव्हतं. मार्तंडानं मात्र कमाल केली होती. त्याने हॅरीला बरोबर पकडली होती. घोड्यावर टाकली होती. त्याने आपल्या डोक्याचा फेटा तिच्या डोक्यात घालून त्याच्या टोकानं तिचं तोंड बांधलं होतं. नाकाचा शेंडा तेवढा खुला ठेवला होता. श्वास चालू राहावा म्हणून तिची ती व्यवस्था. मार्तंडानं हॅरीला घोड्यावर घालून अवसरीच्या रानात आणलं तेव्हा रामोशाला शिवानं अवसरीच्या घाटात चांगलाच हिसका दाखवला आणि त्यावेळेला मार्तंडा आघाडीवर होता. आपण मारवाड्याचं वराड आनंदात लुटणार या भ्रमात भैरू होता, पण शिवाला बातमी पक्की होती. त्याने भैरूला घाटात कोंडला आणि चांगला मारला. त्याची माणसं कामी आली. 15-20 माणसं पडली. जी वाचली ती जीव घेऊन पळाली. चिमा, त्या हॅरीला मार्तंडाने पळवलं. मार्तंडाने भैरूची पण सुटका केली. अवसरीकर पाटलाच्या वाड्याची त्यांनी लूट केली. अवसरीकर पाटील मारला. अरे, क्रांतिकारकांचा पाठीराखाच गेला की. आणि पाठराखण करणाऱ्या पाटलीणबाईला विधवा करून टाकलं त्यांनी. सर्जाने ती बातमी पुन्हा उचलली. लेण्याद्रीच्या रानात घुबडं जमत होती. वटवागळं चित्कारत होती. लांडगी तरस दात बिचकत होती. एकमेकांवर फिसकारत होती. त्यांच्या आवाजानं ससे खोकडं बिळं जवळ करत होती. चिमा, तो मार्तंडा नेमका जाईल कुठे, काही अंदाज? मार्तंडा शिवाचा तसा खास जोडीवाला,
पण त्या हॅरीनं केलेल्या अपमानानं तो पागल झाला होता. हॅरी आपल्याला बांगड्या घालते का, तिला आपल्या हातातल्या बांगड्या घालायच्या हे त्याने ठरवलेलं. मला वाटतं शिवा मार्तंडाना मडच्या रानात असणार. सर्जानी आपली सत्य माहिती सांगितली. कशावरनं म्हणतोयस? अरे मड खोऱ्याचा तो भैरू रामोशी, त्याचं झोपडं मडच्या रानातच आहे. त्याचा बाप बावले खाटेव पडलेला असतो आणि तो भैरूला सल्ला देत असतो. मार्तंड शिवाच्या टोळीचा गुप्तहेर खबऱ्या, तो मार्तंडाच्या तालमीत तयार झालेला होता. मार्तंडा पळाल्यापासून सर्जा बातमी काढायला लागला. मार्तंडाच्या हालचाली त्याला माहिती होत्या. त्यांनी आत्ता सुचवलेली माहिती शिवाला फार महत्त्वाची वाटली. हे बघा चिमा घमा, आपण निवडक 10-15 जण मडच्या रानात जायचं, घोडदौड करत सुटायचं, थांबायचं नाही. भैरू रामोश्याचा नक्षा अवसरी घाटात उतरवला होता. त्याची 20-25 माणसं पाडली होती. त्याची टोळी खिळखिळी केली गेली होती. आता 10-15 माणसं त्याच्याकडे राहिली होती. फक्त त्यात मार्तंडाची भर पडली होती एवढंच. त्यांनी अवसरीच्या रामोश्यांना तयार केलं होतं, पण ते अजून बाजार बुणगेत होते. मार्तंडा किंवा भैरूचा रासवटपणा त्या रामोश्यांना पेलवणारा नव्हता. चिमा गमा, तुम्ही 8-10 जण लेण्याद्रीच्या गुहेत ही सगळी लूट लपवा. मी पुढे निघतोय. मड खोऱ्यात मी भैरू रामोशाला अडवतो. त्याचा आधार घेऊन मार्तंडानं आपल्या विरुद्ध खेळ चालू केलाय, तो आता छाटून टाकायला हवा. शिवाच्या बोलण्यातली धार त्याच्या टोळीवाल्यांना समजली. भैरू रामोशी मार्तंडाला हाताशी धरून शिवाच्या क्रांतिकारक टोळीचा सगळा ठाव ठिकाणा आता फिरंग्यांना देऊ शकणार होता. ते शिवा पकडला गेला तर? शिवा, तू पकडला गेला ना तर आपली स्वातंत्र्याची चळवळ या पुणे जिल्ह्यातच बाद होईल. चिमा शंकाकुल आवाजात बोलला. मग त्याच्याच सुरात घमानं सूर मिळवला. शिवाला त्या दोघांचं बोलणं पटणारं नव्हतं. मुंबईला गोवालिया टँकवर महात्मा गांधीजींनी भारतीयांना संदेश दिला होता की आजपासून जो तो आपला नेता. फिरंग्यांनी गांधी नेहरूंसारख्या पुढाऱ्यांना पकडलं तरी भारतीयांनी स्वातंत्र्याचा लढा थांबवायचा नाही, स्वतःच नेता बनायचं आणि हा स्वातंत्र्याचा लढा पुढे चालू ठेवायचा. शिवाचंही तेच मत होतं. त्याला फिरंग्यांनी पकडलं तरी हा स्वातंत्र्याचा लढा थांबवायचा नाही, तो पुढे चालू राहिलाच पाहिजे. एक शिवा तुरुंगाच्या गजाआड गेला तरी हजारो शिवा तुरुंगाच्या बाहेर आहेत. फिरंग्यांना भारताबाहेर हाकलून द्यायचंय. तो शिवा तुरुंगाच्या गजाआड गेलाय असं त्यामुळे वाटणार नाही त्यांना. शिवाचं हे मत चिमा घमान आणि इतर सहकाऱ्यांनी ऐकलं आणि त्यांनी शिवाचा जय जयकारच केला. शिवानं घोड्यावर उडी घेतली होती. त्याच्या मागे 15-20 जणांनी घोड्यावर उड्या घेतल्या आणि मग एकच घोडदौड चालू झाली. ओतूर वाटेनं जाऊन पांगारीपर्यंत दौड करायची आणि डावीकडे झुकांडी देऊन मडची जंगलपट्टी जवळ करायची. शिवाच्या घोड्यापुढे सर्जाचा घोडा होता. मार्तंडाचा माग त्यालाच काढायचा होता. प्रति सरकारचा आता तो खबऱ्या झालेला होता. सगळ्या वाटा, पायवाटा, दरी, खोरी, डोंगरवाटा सगळ्या त्याला पाठ होत्या. साऱ्या जंगलपट्ट्यांचा आडवाटा त्यांनी पायाखाली घातल्या होत्या. गुरुची विद्या गुरुवर उलटवण्यासाठी तो आत्ता निघालेला होता. गुरु फिरंग्यांना फितूर झालेल्या भैरू रामोशाला जाऊन मिळाला होता. त्यांनी फिरंग्याची तरुण पोर पळवली होती. मडची जंगलपट्टी लागली तेव्हा शुक्राची टिकली आकाशात चमचमायला लागली होती. थोड्या वेळात तांबडं फुटणार होतं. झोपड्यातून जाती वाजायला सुरुवात होणार होती. बायकांची जात्यावरनं गाणी सुरू होणार होती. गाण्याबरोबर जातं पीठ खाली टाकणार होतं. बायकांच्या त्या गाण्याच्या आवाजात आणि त्या जात्याच्या घरघरण्यात मड खोऱ्यातल्या झोपड्यांना शिवाच्या आणि त्याच्या साथीदारांच्या घोडदौडीचा आवाज ऐकू येणार नव्हता. शिवा, मी आधी भैरूच्या झोपड्याचा अंदाज घेऊन येतो, सर्जा शिवाला म्हणाला. हे ऐकलं आणि शिवानी सरळ सरळ त्याचा प्रस्ताव नाकारला. वेळ कमी होता. भैरू रामोशी म्हणजे मड खोऱ्याचा राजा. त्याची 15-20 माणसं अवसरीच्या घाटात पाडलेली, बाकीची पाठीला पाय लावून पळालेली. ती सगळी जीवाच्या भीतीनं भैरूला सोडून पळाली. ती इकडे मड खोऱ्यातच लपायला आलेली असणार. त्यांची आणि भैरूची गाठ झाली असेल तर? नाही सर्जा, आपण मड खोऱ्याच्या जंगलपट्टीच्या तळावर जायचंय,
तिथे तो सापडेल. अरे पण भैरू त्याच्या झोपड्यात असणार. माझं मन मला आत्ता सांगायला लागलंय, तो तळावरच असणार. त्याच्यासोबत मार्तंडा हॅरीला घेऊन आलेला असणार. सर्जा काहीच बोलला नाही. शिवा एवढ्या खात्रीनं बोलतोय म्हणजे. शिवानी आपल्या गळ्यातली काडतुसांची माळ चाचपडली. हातातली बंदूक त्यांनी समोर धरली. घोड्याचा लगाम सोडून दिला. रिकिबीत असलेल्या पायांनी तो घोड्याला दौडीची दिशा देत होता. ते जातिवंत जनावर, त्याला पायाचा इशारा कळत होता. शिवा पाठोपाठ सर्जा आणि बाकीचे क्रांतिकारक. भैरू रामोशाच्या तळावर त्यांनी धडक मारली. सगळा अचानक हल्ला. त्या प्रसंगानं भैरू गडबडला. भैरूच्या मड खोऱ्यातल्या जंगलपट्टीच्या तळावर त्यांनी अवसरीच्या घाटातून पळ काढून इकडे आलेल्या साथीदारांचे हात पाठीमागे बांधून ठेवले होते. त्यांच्या उघड्या फाटीवर तो चापकानं फटके मारत होता. त्यांच्या पाठीवर डाग देण्यासाठी लोखंडी सळया शेकोटीत टाकलेल्या होत्या. त्या चांगल्या लालबुंद झाल्या की तो त्यांच्या पाठीवर डागण्या देणार होता. संकट काळात भैरू रामोशाला सोडून पळतात म्हणजे काय. शिवानं त्या तळाला गराडाच मारला. घोड्यांचे लगाम खेचल्यानं त्यांच्या तोंडातून खिंकाळणं बाहेर पडलं. पाठोपाठ तोंडातला फेस खाली पडला. आपल्या तळाभोवती शिवाच्या क्रांतिकारक टोळीचा गराडा पडल्यानं भैरू रामोशाच्या हातातला चाबूक जागेवर थांबला. सभोवती सशस्त्र घोडेस्वार. त्यांच्या हातातल्या बंदुका बघताच तो जागेवर सादळला. भयभीत झाला तरी उसन्या अवसानानं बोलला, कोण आहे रे तुम्ही? मार्तंडा कुठे? शिवानं घोड्यावरनं सरळ खाली उडीच मारली. शिवा सामने आलेला बघताच भैरूच्या हातातला चाबूक उंच जायला हवा होता. शिवाच्या पाठीवर तो पडायला हवा होता, पण त्याच्यात आत्ता ती हिंमत नव्हती. आपली हिंमत या शिवानं अवसरी घाटातच ओळखली याची त्याला जाणीव झाली. तरीही भैरू शेपूट घातलेल्या कुत्र्यागत गुरगुरला, शिवा तू का आला माझ्या तळावर? मी मार्तंडाला शोधायला आलोय. त्याला तू लपवलंय. मी का लपवेल बाबा त्याला? शिवा तसाच पुढे झाला. भैरूच्या हातातला चाबूक त्याने ओढून घेतला. भैरूनं झटपट करून चाबूक न देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तो शिवा होता. त्यांनी भैरूला डोक्यावर घेतला, खाली आपटला. तो खाली आदळताच त्याच्या छाताडावर शिवाने आपली पायाची टाच रोवली आणि आवाज दिला, भैरू जादा आवाज करशील तर वामनानं पाय देऊन बळी जसा पातळात घातला ना, तसा तुला मी गाडून टाकेल. काय समजलं तू? आता यावर भैरू काय बोलणार? त्याच्या हातातला चाबूक शिवानं हिसकावून घेतला होता. मग तो चाबूक भैरूच्या उघड्या मांड्यांवर, पोटऱ्यांवर, हातावर, दंडावर सणसणीत उडवायला लागला. चांगलं 2 बोटा एवढी चामड्याची पट्टी उडाली. आतलं मासकांड उघडं झालं. रक्त भळाभळा व्हायला लागलं. आपल्या साथीदारांच्या उघड्या पाठीवर, पोटावर त्यांनी चाबकाचे फटके ओढले होते, पण त्यांनी एवढं चामडं आणि रक्त उडवलेलं नव्हतं. त्याच्या दुप्पट हा मार होता. अट्टल गुन्हेगाराला हव्या त्या कबुली जबाबासाठी चाबकाचा फटका मारावा तसा तो फटका होता. शिवा फटका मारण्यात चांगला सराईत पोलीस अंमलदार वाटायला लागला त्याला. भैरूच्या पाठीवर चाबकाची वादी दुसऱ्या फटक्यासाठी पाडणार तर त्यांनी एक हात वर केला. तो शरण आल्याचं सांगत होता. शिवाला हे लबाड शरण येणं नकोच होतं. चाबकाची वादी उडाली आणि भैरूच्या खांद्याचा चामडा घेऊन ती निघाली. आतलं मांसकाड लाल रंग दाखवून व्हायला लागलं. आयो आयो! भैरूला त्याच्या आईचं दूधच आठवलं. त्याने शिवापुढे लोटांगण घातलं. मार्तंड्याचा पत्ता द्यायला पाहिजे तू, नाही तर मी तुला या चाबकाने जेंदा मारून टाकेल. सांगतो सांगतो. तिसरा फटका अंगावर उठण्याआधी मार्तंडा कबुलीला तयार झाला. बोल, कुठे तो हरामजादा? मला आधी सोड तू, मला चाबकाने मारू नग. मार्तंडा कुठे? बोल. तो तुझ्या शिवनेरीच्या जंगलपट्टीत गेलाय. काय? शिवा भैरूचं ते बोलणं ऐकून हादरला. खरं त्याच सांगतो. जेजुरीच्या खंडोबाची आण. अरे तू वडूच्या खंडोबाचं देऊळ लुटणारा दरोडेखोर, तू जेजुरीच्या खंडोबाचं कशासाठी नाव घेतोय रे? शिवानं तिसरी चाबकाची वादी ओढली. त्या फटक्यानं भैरूच्या मांडीची चमडी उडाली. मांडीत जाळच उठला. मांडीला धरून भैरू गडाबडा लोळला, मरणाचं ओरडला. खरं सांग, जेजुरीच्या खंडोबाची आण घेऊन त्या देवाला का तुझ्या दावणीला बांधतोय तू?
भैरूने मग खरं ते सांगितलं. मार्तंडनं हॅरीला भैरूच्या झोपड्यात आणलेलं होतं. त्या झोपड्यात मार्तंडाही होता. तिथे त्याने हॅरीला डांबून ठेवलं होतं. भैरूचा बाप झोपड्याबाहेर खाट टाकून चिलीम फुकत बसला होता. शिवानं सर्जाला आणि आणखीन दोघांना पुढे केलं, भैरूच्या झोपड्याकडे पिटाळलं. त्याला भैरूचा बंदोबस्त करायचा होता. आधी भैरूला जन्माची याद घडवायची होती. शिवा जिंदाबाद, प्रतिसरकार जिंदाबाद अशा घोषणा देत तो गावोगाव दरोडे घालत होता. लोकांना त्राही त्राही भगवान करून सोडत होता. सर्जा आणि दोघे तिघे ज्या वेगात गेले त्याच वेगात ते परतही आले. त्यांनी मार्तंडाला मुसक्या बांधूनच आणला. सोबत हॅरी होती. ती भीतीने थरथरत होती. तिच्या डोक्याचे केस विस्कटले होते. अंगावरचे कपडे चुरगळलेले होते. तांबडं कधीच फुटलं होतं. झुंजूमुंजू झालं होतं. जंगलपट्टीतल्या पाखरांची किलबिल उठली होती. भल्या पहाटेच्या प्रकाशात शिवानं हॅरीला पाहिलं. हॅरी शिवाकडे बघत होती. हाच तो प्रसिद्ध क्रांतिकारक लीडर. मार्तंडा, तुला मुसक्या बांधून का आणलं माहिती आहे? शिवा मार्तंडाच्या डोक्याच्या केसांना पकडून त्याला हलवत बोलला. मार्तंडाच्या डोक्यात झिणझिण्या उठल्या. माझं केस सोड शिवा, मार्तंडा दमात बोलला. मार्तंडा, आपल्या क्रांतिकारक टोळीचा नियम काय होता? बोल. दरोडा घालताना कुठल्याही तरुणीला आई बहिणीप्रमाणे समजायचं, त्यांना सन्मानानं वागवायचं असं ठरवलं होतं ना आपण? असं असूनही तू काय केलं? अरे पण ही हॅरी शत्रुपक्षाची आहे ना, फिरंग्यांची आहे ना. हॅरी फिरंगी असली म्हणून काय झालं? ती फिरंगी असली तरी ती आपल्या आई बहिणीसारखी. तिला आपण सन्मानाने वागवायचं, तिचं चारित्र्य आपण जपायचं. फिरंग्यांना सुद्धा या बाबतीत आपला विश्वासच वाटायला हवा. हे बघ, आपला देश महान आहे. तो स्त्री चारित्र्याचं रक्षण करतो, तिचा सन्मान ठेवतो. पण तू मार्तंडा, तू आज कलंक लावलास. अरे ते फिरंगी म्हणतील काय? क्रांतिकारक नाना पाटलांना साताऱ्याला ही बातमी कळली तर ते काय म्हणतील? अरे थुंकतील ते आपल्या सशस्त्र क्रांतिकारकांच्या कार्यावर. तेव्हा तुला शिक्षा हवी. शिक्षा? मला? मला? हॅरी विस्मयानं शिवाकडे बघत होती. फिरंगी तरुणीची इज्जत जपणारा हा क्रांतिकारक, याला आपण मानायला हवं. मार्तंडा, तुला फरशीनं तोडणार. तुझ्या शरीराचे राई राई एवढे तुकडे करणार आणि या मडच्या जंगलपट्टीतून आणि दऱ्याखोऱ्यातून टाकणार. अरे सगळी कोल्ही कुत्री तुझ्या या मांसानं खुश होतील, दुवा देतील तुला. शिवा बोलता बोलता थांबला. त्याने मार्तंडाला सरळ उचलला आणि वडाच्या खोडावर फेकला. एखादा मोठा कडा तुटून पडावा तसा मार्तंड खाली पडला. त्याचं डोकं फुटलं होतं. विषारी नागराज हातात सापडावा आणि त्याचं डोकं ठेचावं ना, तसं झालं होतं. शिवा, ओ शिवा, ही बॅड मी बँगल्स. हॅरीनं शिवापुढे बांगड्या भरलेले दोन्ही हात पुढे केले. म्हणजे काय? ही इज अ रास्कल मॅन. मी ह्याच्या हँडमध्ये बँगल भरल्या होत्या गोड नदीच्या काठावर. माय डिअर मेजर टेनिसन्सच्या हेल्पनं मी हे सगळं केलं होतं. मार्तंडा खोडावर आदळून चांगला आपटला होता. त्याला दणका बसला होता. त्याला बोलायची संधी देण्यासाठी शिवा म्हणाला, का बांगड्या भरल्या रे तिच्या हातात? अरे तिला माझी बायको बनवली मी. मार्तंड बेरकी सुरात म्हणाला. काय? तुझी बायको? पण हिची इच्छा होती का तुझी बायको बनायला? तिच्या इच्छेची पर्वा मी कशासाठी करायची? मला हे आवडली, आपण केलं तिच्याशी लग्न. ते ऐकलं आणि भैरू रामोशी जखमी अवस्थेत सुद्धा उठून उभा राहिला. त्यांनी मार्तंडावर झेप घेतली आणि म्हणाला, अबे माझ्या बापाची इच्छा होती मी हॅरीशी लग्न करायला पाहिजे म्हणून. त्यासाठी तर मी अवसरीच्या घाटात दरोड्याची अरेंजमेंट केली. हॅरीसाठी मी दरोडा घालायला आलतो तिथं. माझ्या काबऱ्यानं घोडेगाववरनं वराड निघालं ना, तेव्हाच खबर आणली होती. मावा मला समज कळलं होतं. म्हणजे हॅरी रामधनच्या नवऱ्या पोरींची कलवरी बनली हे मला तेव्हा कळलं. म्हणलं बरं झालं, रामधनच्या पोरीप्रमाणे आता आपण हॅरीला नवरी बनवायची.
शिवाला भैरू रामोशीच्या बापाच्या इच्छेची कल्पना होती. त्याला ही हॅरी सुनबाई म्हणून हवी होती. त्यांनी भैरूला इथेच सांगितलं होतं. रानटी स्वभावाचा भैरू मग हॅरीची स्वप्न पाहत होता. पोलीस अंमलदार पीटरची लेक आपली बायको व्हावी म्हणून तडफडत होता. पण हॅरी भैरू रामोशीच्या बापाच्या हाती लागली नाही, तशी भैरूच्याही हाती लागली नाही. अवसरीच्या घाटात वऱ्हाड लुटताना तिला नवऱ्या मुलीच्या गाडीतनं आपण पळवायचं या ईर्षेनं भैरूनं आखणी केली होती. पण शिवानी सगळा खेळ उधळलेला होता. त्याच्यावरच उलटा हल्ला झाला होता. नवरा नवरीच्या सजवलेल्या गाडीत त्याला नकली नवरा नवरी झालेले शिवाचे क्रांतिकारक तरुण पुरुष सापडले होते आणि त्या पुरुषांनी सगळा बल्ल्या केलेला होता. भैरू रामोशीची त्यांनी चांगली वरात काढली होती. त्याचे 15-20 गडी मारले होते, बाकीचे पळाले होते. भैरूला अवसरीच्या भैरोबाच्या मंदिरात त्या तरुणांनी बंद करून टाकला होता. भैरूचं स्वप्न शिवानं भंगून टाकलं. पण शिवा सज्जन. त्यांनी हॅरीला आई बहिणीप्रमाणे वागवायचा विचार केला होता. ती फिरंगी असली तरी तो तिला आपली बहीण मानत होता. तिच्या इज्जतीला हात घालण्याचा प्रयत्न करत नव्हता. तिची इज्जत कशी वाचेल हे उलट तो सांगत होता. हॅरी, तू सांगशील ती शिक्षा मार्तंडाला केली जाईल. त्यांनी तुझ्या इच्छेविरुद्ध तुझ्याशी लग्न केलंय. तुझ्या हातात बांगड्या भरल्या आहेत. व्हॉट? शिवा, नो नो नो, नो बडी कॅन डू इट. कोण बी मार्थंडला पनिशमेंट करू शकणार नाही. मी त्याला पनिशमेंट करतो. तू सांगशील ती पनिशमेंट करतो. हॅरी, यू जस्ट ऑर्डर मी. हॅरीनं शिवाला ऑर्डर करावी असं शिवा तिला सुचवतोय. म्हणजे शिवा हिचं रूप बघून पागळलाय का काय? ती सांगन ती शिक्षा तू मार्तंडाला करणार का? भैरूने विचारलं. तिने सांगितलं नाही तरी मी त्याला शिक्षा करणार आहे. काय शिक्षा करणार रे तुम्हाला? मी तुला देहांताची शिक्षा करणार. ठार मारणार मी तुला. अरे पण हॅरी मला ठार मारू देणारच नाही. मार्तंडानं हॅरीकडे बघत म्हटलं. हॅरीनं मार्तंडाच्या तोंडाकडे बघितलं. तिचा चेहरा केविलवाणा दिसत होता. तिने मान खाली घातली. शिवाकडे बघायचं धाडस तिला झालं नाही आणि ती असा चेहरा का लपवतीये हे शिवाच्या लक्षात येत नव्हतं. भैरू, पहिला निकाल तुझा लावणार मी. का बरं? मी काय केलं बाबा? तू माझ्या नावाचा आणि प्रति सरकारचा जिंदाबाद केलास. गावं लुटायला सुरुवात केलीस. तू फिरंग्यांना मदत करतोस. मला सांग, मला माझ्या प्रति सरकारला बदनाम का करतोस तू? पण मी आता ठरवलंय ना, तुझ्या क्रांतिकारकांच्या टोळीत सामील होणार आहे मी, धूर्त शब्दात भैरू म्हणाला. भैरू बोकडाला कापायला काढला ना की त्याच्या डोळ्यापुढे धारदार सुरी पाणी पिताना दिसते, तसं झालंय तुझं. शिवाच्या बोलण्यानं भैरू ओशाळला. शिवानी मग आपल्या क्रांतिकारक मित्रांना इशारा दिला. त्यांनी घोड्यावरनं खाली उड्या मारल्या. भैरूच्या साथीदारांचे हात पाठीमागे बांधले होते. त्यांचे हात सोडले गेले. त्यांना चापकाच्या फटक्यापासून वाचवलं गेलं. शिवा जिंदाबाद, प्रतिसरकार जिंदाबाद, त्या रामोश यांनी आवाज दिला. क्रांतिकारकांच्या बाजूने लढायला तयार असल्याचा त्यांनी आवाज दिलेला होता. शिवाला असले कसलेले रामोशीच हवे होते. डोंगरदऱ्यात मावळ खोऱ्यात त्यांची ताकद शिवाला हवीच होती. भैरू, तुझं आता काय करायचं तेवढं सांग. नाही, मला मारू नका. मी पण येतो ना तुझ्या टोळीत. मला क्रांतिकारक म्हणून मरू दे आता. आपल्या थोबाडात थापडा मारून घेत भैरू म्हणाला. भैरूचे साथीदार भैरूकडे बघत राहिले. भैरू त्यांच्याकडे बघत होता. भैरूच्या नजरेचा इशारा शिवाने ओळखला. ही भैरूची सावध चाल होती. तो त्या टोळीचा नायक होता. टोळीवर त्याची हुकूमत कडी होती. सगळं मावळ खोरं जागं करून भिल्ल, रामोशी, ठाकर तो गोळा करू शकत होता. प्रति सरकारच्या झेंड्याखाली त्यांना आणू शकत होता. आपले शहरी क्रांतिकारक, सुशिक्षित क्रांतिकारक आणि भैरूचे रामोशी, भिल्ल, ठाकर ही सगळी सेना एक झाली तर फिरंग्यांना पुणे जिल्ह्यातून पळता भुई थोडी होणार होती. शिवा, तू भैरूला टोळीत घेणार, मग मीच काय केलं? मार्तंडा म्हणाला. हे बघ मार्तंडा, तू हॅरीसारख्या तरुणीला पळवलंस, तिचं अपहरण केलंस. तिने माझा अपमान केला होता. माझ्या हातात तिने बांगड्या भरल्या होत्या. विसर रे ते, विसर. तिला तू तिच्या पोलीस अंमलदार बापाकडे नेऊन सोडायचंय, कबूल आहे? अरे पण मी तिच्याशी लग्न केलंय. कुठे केलं लग्न? भैरोबाच्या मंदिरात. भैरोबाचा पुजारी माझ्याकडे लेण्याद्रीच्या जंगलपट्टीत आला होता.
तो नसताना तुझं लग्न लावलं कोणी? का पूजेऱ्याशिवाय लग्न लावता येत नाही का? हॅरी ठीक आहे, तूच मला सांग, तुला मार्तंडाशी झालेलं मॅरेज मान्य आहे? आय हेट हिम. आय हेट हिज मॅरेज. आय एम नॉट हिज वाईफ. ऐकलं का मार्तंडा? अरे पण मी भैरोबासमोर तिच्या गळ्यात माळ घातली. तिच्या हातात मी माझ्या नावाच्या बांगड्या बी भरल्या. शिवा पुढे झाला, फाडदिशी मार्तंडाच्या थोबाडीत भडकावली. तो तिरीमिरी येऊन खाली कोसळला. शिवाच्या हातचा तो जहाल फटका बघून हॅरी सीमित झाली. काय म्हणावा याच्या या फटक्याला? मार्तंडा, तू या हॅरीला तिच्या फिरंगी बापाकडे सन्मानाने नेऊन पोचवायचंय, त्याच्यापुढे जाऊन नाक घासायचंय, लग्न केलंय हा मूर्खपणा सांगायचा आहे, आणि त्याला जर तुझं लग्न पसंत असेल तर मग मला काही म्हणायचं नाही, प्रश्न मिटेल. मार्तंडाने ते ऐकलं आणि मार्तंड शहारला. हॅरीला त्या पोलीस अंमलदार असलेल्या तिच्या बापाकडे घेऊन जायचं. केलेल्या लग्नाचा मूर्खपणा त्याला सांगायचा. तो कमरेचं पिस्तूल काढून आपल्याला पहिल्या झूट शूटच करेल. नाही नाही, मला नाही जमणार आहे. का नाही जमायचं? पोलीस अंमलदाराचा जावई झालायस ना तू, मग जा. मी हॅरीला घेऊन इथनं जातो. कुठे जातो? मी लय लांब जाईल, संसार करू आम्ही. पण हॅरी तुझ्याबरोबर यायला तयार आहे का? हॅरी मला टाळूच शकत नाही आता. का? हॅरी तुला टाळू का नाही शकत ते तू तिला विचार. शिवा अचंब्यात पडला. हॅरी मार्तंडाला टाळू शकत नाही म्हणजे? तिला मार्तंड आवडला नाही, त्याच्याशी झालेल्या लग्नाचा ती तिरस्कार करतीये, तरी हा धसमुसळ्या म्हणतोय की ती याला टाळू शकत नाही म्हणजे काय? हे बघ, ही तुला टाळू शकत नाही ना, मग हिचा पोलीस अंमलदार बाप सुद्धा तुला टाळू शकणार नाही. जा तू. मी आज काय जाणार नाही. जावाय म्हणून नंतर बोलवतीन की ते. हा मार्तंड काय बोलतोय शिवाला कळे ना. ही फिरंगी पोर एक तिखट पोर आहे. ही मार्तंडला आपल्याला हात लावू देणं कठीण आहे. हिच्या हातात मार्तंडानं बांगड्या घातल्या खऱ्या, पण त्या दोन दोनच दिसत आहेत. फुटलेल्या बांगड्या तिच्या हातात घुसलेल्या दिसत होत्या. तिचं मनगट रक्ताळलेलं दिसत होतं. त्याचं कपाळ, बांगड्यांचे तुकडे जागोजागी लागलेले दिसत होते. त्याला प्रतिकार करताना ती बरीच धडपडलेली दिसत होती. त्याने तिच्या हातात बांगड्या भरायचा प्रयत्न केला तेव्हा तिने हातातल्या बांगड्या त्याच्याच कपाळावर फोडलेल्या असणार. म्हणून प्रत्येक हातात 2-3 पिचलेल्या बांगड्या परत दिसत होत्या. ही हॅरी मार्तंडाची बायको बनणं शक्य नाही. अरे बहिरू, काय करायचं बाबा हॅरीचं? कोणीतरी बहिरूलाच विचारलं. कारण हॅरीशी त्याला लग्न करायचं होतं. त्याच्या बापाची पण तीच इच्छा होती. भैरूला हॅरीला घोड्यावरनं पोचवायला सांगावं तर भैरूही बेभरवशाचा. मार्तंडपेक्षा तो पुढच्या पायरीचा. शिवाच्या मनात आलं आपण हे काम सर्जाला सांगावं. सर्जा, भैरू आणि मार्तंडा हे दोघेही हॅरीला पोचवायला पाठवणं काही बरोबर नाही. या दोघांना तो फिरंगी पोलीस अंमलदार त्यांनी हॅरी बरोबर बघितलं तर काय करेल भरोसा नाही. आत्ताच त्यांनी आपले फिरंगी पोलीस जागोजागी हिच्या शोधासाठी पाठवलेही असतील. हिला शोधून काढणाऱ्याला बक्षीससुद्धा जाहीर केलं असेल कदाचित. ओ शिवा, शिवा तूच काम करना है. यू डू इट प्लीज. आय एम रेडी टू गो विथ यू मॅन. हॅरी भरल्या आवाजात बोलली. पण तुझा तो पिसाळलेला फिरंगी बाप, त्याचं काय? माझ्या फादरचं मी बघून घेतोय. यू फर्स्ट कम विथ मी प्लीज. हॅरी शिवाला मानते, ती आपला दुस्वास करतीये हे मार्तंडनं बघितलं, भैरूनीही बघितलं. शिवा, हॅरी म्हणते तर जा तू. शिवा, तुला पकडायला फिरंगी सरकारनं 5,000चं बक्षीस जाहीर केलंय बरं का. शिवानं हॅरीला तिच्या बापाकडे पोचवू नये म्हणून भैरू मध्येच म्हणाला. ओ शिवा, यू आर अ गुड फ्रीडम फायटर. डोंट अफ्रेड टू माय फादर. माझा फादर अंमलदार आहे. मी बोलेल त्याच्याशी, काय समजला? हॅरी शिवाला विश्वासानं बोलत होती, पण तिच्या बापावर कसा विश्वास ठेवणार? तो तर फिरंगी पोलीस अंमलदार, शिवा त्याचा कट्टर विरोधक. शिवा, तू बडा क्रांतिकारक आहे. हे बघ, हॅरीला पोहोचवण्यापेक्षा भारत मातेची फिरंग्यापासनं सुटका करणं महत्वाचं आहे. मार्तंडा देशहिताचं बोलला. पण त्याचं बोलणं किती लबाड आहे, किती ढोंगी आहे हे शिवाच्या लक्षात आलं. मार्तंडा, तुला भारत मातेच्या सुटकेपेक्षा हॅरीला पळवून स्वतःच्या बंदिवासात ठेवणं महत्वाचं वाटलं.
नाही का? त्यामुळे तू या विषयावर बोलू नको. कारण तुला आता प्रति सरकारमध्ये स्थान नाही आहे. मी प्रति सरकारचा खबरे आहे. होतास. आता सर्जाची नेमणूक केली आहे आम्ही खबऱ्या म्हणून. मग मी काय करावं? तू आता जगण्याच्या लायकीचाच राहिलेला नाहीस. तुला बंदुकीच्या गोळीने उडवायला पाहिजे. शिवानी बंदुकीला हात घातला. त्याची गोळी मार्तंडाच्या छातीचा वेध घेणार तेवढ्यात त्याला हॅरीनं मागनं मिठी मारली. गोळी छातीऐवजी मार्तंडच्या पायाची पोटरी फाडून गेली. पोटरीची चाळण झाली. पोटरी धरून मार्तंडा खाली कोसळला. त्याला खाली कोसळलेला बघून हॅरी पुढे झाला. हॅरीने आपल्या नऊवारी साडीचा पदर फाडला आणि मार्तंडाची पोटरी बांधली आणि ती शिवाला म्हणाली, शिवा प्लीज, तू मला ने माझ्या फादरकडे. प्लीज प्लीज कम ऑन प्लीज. श्रोते हो, हा होता आजचा भाग दस काळकडी लिखित फिरंगी या कादंबरीचा. आपण बघितलं शिवा आणि त्याच्या क्रांतिकारकांनी मार्तंड आणि हॅरीला शोधून तर काढलं. भैरूचाही शोध लावला. भैरू त्याला शरण आला. मार्तंडा गुरमीतच होता. हॅरीशी लग्न केलंय असं म्हणत होता, पण हॅरी ते नाकारत होती. आणि आता हॅरी शिवाला गळ घालतीये की शिवाने तिला तिच्या वडिलांच्याकडे नेऊन पोचवावं. बघूयात पुढे काय घडतंय. भेटूयात उद्या साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर. नमस्कार.